नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती। प्रकरण पहिलं चालू आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे, त्यामधला सराव संच 1.3 आज आपण पाहणार आहोत। सराव संच 1.1 1.2 वरती ऑलरेडी आपण आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत। आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर टेन्शन घेऊ नका, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि आधीच्या दोन्ही व्हिडिओ बघून घ्या। एकामध्ये आहे आलेख कसा काढायचा आणि एकामध्ये समीकरण कशी सोडवायची। दोन्ही सराव संच खूप महत्त्वाचे आहे। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल की सर आम्ही सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमला आहात, टेन्शन घ्यायचं नाही। जे विद्यार्थी सेमी इंग्लिशला आहे किंवा इंग्लिश मीडियमला आहे त्यांची पण व्यवस्था केलेली आहे। त्यांनी पण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून सेमी इंग्लिश इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी याच व्हिडिओ मी इंग्लिश मधून बनवलेले आहेत, त्या तुम्ही खाली जाऊन बघू शकताय। ओके, आपली बॅच आहे इयत्ता 10वी ची, ही जवळपास स्पेशल बॅच आहे 2024-25 म्हणजे 2024-25 च्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सिलेबस आपण YouTube वर कव्हर करणार, त्याचबरोबर इम्पॉर्टंट रिव्हिजन सुद्धा आपण घेणार आहे। गणितासोबत इतर विषयांवरती सुद्धा खूप चांगली चर्चा होणार आहे। पण या सगळ्या गोष्टींच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइबच नसेल केला तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपला एक WhatsAppचा सुद्धा ग्रुप आहे, तो जॉईन करा, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। WhatsAppचा ग्रुप जॉईन करा, त्यावरती वेगवेगळे अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करत असतो। तर जाऊयात पुढे। आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, इथं आपल्याला क्रेमरचा जो रूल आहे, क्रेमरची एक पद्धत आहे, ती आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। बघा, हे तुम्हाला मी अगोदर सांगतो एक महत्त्वाची गोष्ट की बघा, या ठिकाणी समजा A B C D अशा प्रकारे या निश्चयकामध्ये आपण इयत्ता 9वीला सुद्धा अशा प्रकारच्या काही निश्चयकांवर चर्चा केली, पण तेव्हा कसं होतं, फक्त असं -5 होते आणि बाहेर पडल्यावर 5 होतात, एवढाच भाग होता। पण इथं जर अशा 4 संख्या जर असतील अशा प्रकारे निश्चयकामध्ये, तर इथं काय करायचं, इथं कॅल्क्युलेशन करताना या दोघांचा गुणाकार पहिला करायचा असतो, A आणि D। बरं का, इथं काय होतं, A गुणिले D आणि वजा या दोघांचा गुणाकार B गुणिले C, लक्षात घ्या। म्हणजे या दोघांचा गुणाकार सगळ्यात आधी झाला पाहिजे। सगळ्यात पहिला 1 नंबरला कोण आहे बघा, इथं जर असेल 1 2 3 4 अशा संख्या असतील तर पहिला 1 आणि 4 यांचा गुणाकार झाला पाहिजे। म्हणजे 1 गुणिले 4 आणि वजा 2 गुणिले 3, नंतर यांचा गुणाकार झाला पाहिजे 2 गुणिले 3। 1 गुणिले 4 4 वजा 2 त्रिक 6, 4 वजा 6 वजा 2, एकदम सोपं आहे। 4 वजा 6, 4तून 6 जात नाही, 6तून 4 घालवा, 6तून 4 गेले 2 राहिले, त्याच्या अगोदर वजाचं चिन्ह आपण या ठिकाणी दिलं। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे सोडवावं लागतं। आता इथे बघा, आपण सोडवूयात या सगळ्या उदाहरणांना, एकदम सोपा विषय आहे। आता बघा, इथं मला हा या ठिकाणी हा हे पूर्ण करायचं आहे। इथं बघा 3 4 2 5। ओके, आपण काय करू, ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची, ती करू पूर्ण, पण ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्याच्या अगोदर आपण सोडवून बघूयात। चला, पहिला मी काय करणार, या दोघांचा गुणाकार काय करणार, 3 गुणिले 5 हा गुणाकार, मग वजाचं चिन्ह 4 गुणिले 2 नंतर करणार 4 गुणिले 2। बरं बघा, 3 5 15 झाले, लाईट सगळं चालू आहे, 3 5 15 झाले, वजा 4 2 8 झाले, 15तून 8 गेले 7 राहिले। हे कॅल्क्युलेशन अशा प्रकारे आहे, आपल्याला माहिती आहे, एकदम सोपा विषय। मग आता इथं काय करतो आपण, पहिला या दोघांचा गुणाकार आहे, 3 गुणिले या बॉक्समध्ये काय आलं, 5 आलं, 3 गुणिले 5 पाहिजे, कारण पहिला या दोघांचा गुणाकार बाबा। पलीकडे 4 गुणिले 2 पाहिजे, 4 गुणिले 2 मधले 4 आहे म्हणजे 2 राहिले, 2 गुणिले 4 झालं। आता 3 5 15 म्हणजे इथं आले पाहिजेत 15 आणि 4 2 8 ऑलरेडी लिहिले। आता 15 वजा 8 किती झाले, 7 झाले, झाला, विषय संपला। या ठिकाणी 4 बॉक्स आहे, 2 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला आला तर प्रश्न येऊ शकतो। एकदम सोपा विषय होता हा, ऍक्टिव्हिटी पूर्ण करायचे। आता हा सराव संच खूप सोपा आहे, याच्यामध्ये क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला काही समीकरणं सोडवायची आहेत। पण पहिली गोष्ट बघा, खालील निश्चयकांच्या किमती काढा। या किमती काढायला विचारलं जातं, खूप सोपा विषय, निश्चयकाच्या किमती काढा, 2 मार्काला प्रश्न येतो बोर्डाच्या परीक्षेला, पण सोपं आहे। या निश्चयकाच्या किमती काढता आल्या तर पुढची समीकरणं तुम्हाला सोडवता येणार आहे। क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला समीकरणं सोडवता येणार आहे। बघा, एकदम सोपा विषय, हिचं एकदम सिंपल आहे, वजा 1 गुणिले 4, पहिला या दोघांचा गुणाकार, बरोबर का, काय करणार आपण, वजा 1 गुणिले 4 यांचा गुणाकार, मध्ये वजाचं चिन्ह आणि 2 गुणिले 7 यांचा गुणाकार, 2 गुणिले 7। बरं, आता काय होईल बाबा, वजा 1 गुणिले 4 किती, वजा 1 गुणिले 4 वजा 4, 4 1 4 आणि वजा 7 2 14, वजा 4 वजा 14। बघा, वजा वजा 2 संख्यांना कशी चिन्ह आहे, समान, 2 संख्यांना समान चिन्ह आहे, म्हणजे यांची काय होणार, बेरीज होणार आहे।
म्हणजे -4 -14 -18 बेरीज झाली, वजा वजा अधिक चिन्ह आलं वजाचं. मित्रांनो या गणितामध्ये एकच प्रॉब्लेम येऊ शकतो. सोपी ट्रिक तर सोपी आहे, तुम्ही इथपर्यंत जाता, -1 × 4 केलं, त्याचबरोबर -2 × 7 हा गुणाकार तुम्ही केला. पण तुमचा प्रॉब्लेम कुठं होणार आहे माहिती आहे का? तुमचा प्रॉब्लेम ह्या कॅल्क्युलेशन करताना होणार आहे. खाली वजा वजा आलं, अधिक वजा आलं, चिन्हांचे नियम नीट समजून घेतले पाहिजेत. ओके, तर जाऊयात थोडंसं पुढे. आता हे तुम्हाला समजलं, खूप सोपं गणित होतं, एकदम सिंपल विषय होता. पुढचं एक एक्झाम्पल बघू आपण. हे बघा, आता हे एक एक्झाम्पल बघा, हे पण सोपं आहे, काय एवढा अवघड विषय नाहीये, सोपा विषय. बघा इथं काय करणार, 5 × 0, पहिला काय 5 × 0 आणि वजा 7 × 3, -7 × 3. बरं, 5 × 0 0, हे वजा वजा अधिक 7 × 21, कारण कंसाच्या बाहेर जर वजा असेल तर आतलं चिन्ह बदलतं. वजा आणि वजा अधिक झालं. आता 21 अधिक 0 किती झाले, 21. संपला विषय, एकदम सिंपल विषय होता. ओके, तर या प्रकारचे प्रश्न खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन जातात. आता हा एक प्रश्न जो आहे ना, एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आलेला, खूप सोपा आहे. आता विषय काय होता माहिती आहे काय, असं छेद वगैरे आलं की डोकं फिरतं, सगळ्यांचंच फिरतं, कधी कधी आमचं पण फिरतं, काय डोक्याला ताप आहे. पण टेन्शन घ्यायचं नाही, आपण आपल्या मेथडने जायचं, आपण आपल्या पद्धतीने पुढे जायचं. प्रत्येक पायरीला मार्क असतात ना गणितामध्ये, स्टेपला मार्क असतात. मग पहिली स्टेप जरा बाबा मला माहिती आहे, पहिली स्टेप म्हणजे हा 7/3 आणि 1/2 यांचा मी गुणाकार करणार. चला, 7/3 × 1/2 यांचा गुणाकार केला एका कंसात, नंतर मध्ये वजाचं चिन्ह देऊन या दोघांचा गुणाकार करा. बाबा 5/3 × 3/2 केला गुणाकार, काहीच नाही टेन्शन, जास्त काय विचार नाही केला, या दोघांचा गुणाकार केला, मध्ये वजाचं चिन्ह देऊन या दोघांचा गुणाकार केला, बस एवढं संपलं. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही, इल्ले इथपर्यंत कोणालाच प्रॉब्लेम नसतले, प्रॉब्लेम नाही, एकदम साधा सोपा विषय. आता पुढे प्रॉब्लेम इथं होतो कॅल्क्युलेशनमध्ये. आता तुम्हाला सांगतो, गुणाकार असेल ना तर डायरेक्ट गुणाकार करायचा. 7 × 1 या दोघांचा गुणाकार, 7 × 1 7 आणि 3 × 2 6, सरळ सरळ गुणाकार करायचा. वजा 5 × 15 आणि भागिले 3 दुने 6. आता कॅल्क्युलेशन कसं होतं, तर इथं वजा बाकी कशी करणार, लक्षात घ्या, इथं छेद समान आहे, छेद 6 6 समान आहे, त्याला एकदाच लिहिलं आणि वरती लिहिलं 7 - 15, 7 - 15, 7तून 15 जात नाही, मग 15तून 7 घालवा, 8 राहिले. मोठी संख्या 15, तिच्या अगोदर वजाचं चिन्ह, इथं उत्तराला वजाचं चिन्ह भागिले 6. 6 आणि 8 कितीच्या पाड्यात येतात, 2च्या. 2 चौक 8, 2 त्रिक 6, म्हणजे किती आलं उत्तर, 4/3 आलं. हे कॅल्क्युलेशन समजून घ्या मित्रांनो. ही गणितं एकदा व्हिडिओ बघा, 1-2 वेळा बघा, समजून घ्या आणि नंतर ही सगळी जी गणितं आहेत ती न बघता 1-2 वेळा सोडवा, तर आपला सराव होईल. म्हणजे आत्तापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे अभ्यासाला, तर कुठं इन फ्युचरमध्ये आपल्याला चांगले मार्क बोर्डाच्या परीक्षेला मिळतील. पण सराव सुरुवात जी आहे ती आत्तापासून करायची आहे. बघा पुढे, आता पुढे खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. एकदम सोपी गोष्ट आहे मित्रांनो. इथं एक सांगतो तुम्हाला, व आता आपण बघा, समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती या पुस्तकामध्ये आपण अभ्यासतो. पहिली पद्धत आपण सराव संच 1.1 मध्ये बघितली, त्याच्यामध्ये चलाचा सहगुणक करून समान करून आपण ती समीकरणं सोडवली. दुसरं जे सराव संच होता, दुसरा सराव संच 1.2, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, आलेख पद्धतीने कशा प्रकारे समीकरणं सोडवायची 2 ती आपण बघितली. आणि आता बघणार आहोत क्रेमरची जी पद्धत आहे, त्या क्रेमरच्या पद्धतीने समीकरण कसं सोडवायचं ते आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, इथून पुढचे जे काही 5-10 मिनिटं आहेत ना, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे एक गणित नीट समजून घ्या. एकदा हे एक गणित समजलं ना, तर इथून पुढची गणितं तुम्ही स्वतः सोडू शकताय. तर नीट आता काळजीपूर्वक इथून पुढचे 4-5 मिनिटं तुमच्यासाठी आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, इथं समीकरणे सोडवताना तुम्हाला लक्षात घ्या, डी ची किंमत काढावी लागते. 3 किमती काढाव्या लागतात. डी, dx आणि dy च्या किमती आपल्याला काढाव्या लागतात. ओके, आता डी, dx, dy, आता याच्यासाठी एक नंबर लक्षात ठेवायचा, 12 32 13. काय करायचं लक्षात घ्यायचं, डी, dx आणि dy साठी कुठला नंबर लक्षात ठेवायचं, 12 32 13 लक्षात ठेवायचं. 12 32 13 कोणाचा फोन नंबर आहे मला काय माहिती नाही, फोन नंबर लावू नका. 12 32 13 हा एवढा नंबर लक्षात ठेवायचा. म्हणजे डी काढताना 12, dx काढताना 32, dy काढताना 13. 12 32 13, 12 32 13, काय 12 32 13, 12 32 13 एवढं लक्षात घ्या. आता 12 32 13 म्हणजे काय, आता समजा या समीकरणाला आपण काय करू, पहिलं नीट सरळ व्यवस्थित लिहून घेऊ. सांगतो तुम्हाला या 12 32 13 काय विषय. पहिलं समीकरण काय बाबा, 3x - 4y = 10, हे समीकरण नंबर 1 आहे. दुसरं आपल्याकडे 4x + 3y = 5, हे समीकरण नंबर 2 आहे. 12 32 13 याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये 3 स्तंभ असतात. हा आपला पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ
आणि हा तिसरा स्तंभ, असे 3 स्तंभ या ठिकाणी आहेत. ओके, लक्षात घ्या. आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, ज्यावेळेस 2 समीकरणं आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवतो त्यावेळेस त्या 2 समीकरणांना सुरुवातीला त्याच्या सामान्य रूपात लिहायचं. म्हणजे ax अधिक by बरोबर c, दोघांना एक खालोखाल एक लिहिलं. त्याच्यामध्ये हे पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ. आता पहिली d ची किंमत काढायची. आता d ची किंमत काढताना 12 घ्यायचं. म्हणजे काय बाबा विषय, या निश्चयकामध्ये आपल्याला किमती टाकायच्यात. मग त्या कशा, 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ टाकायचा. काय करायचं, 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पण त्या पहिल्या स्तंभामध्ये 3x आणि 4x आहे. मग इथं तुम्ही असं लिहायचं का, 3x आणि 4x नाही लिहायचं. त्याच्यामधला सहगुणक लिहायचा नाही, फक्त 3 आणि 4 लिहायचे. काय लिहायचे, फक्त 3 आणि 4 एवढेच लिहायचे, सहगुणकच लिहायचे. 3 4 आणि दुसऱ्यामध्ये काय बाबा, वजा 4 आणि 3. समजलं, एकदम सोपा विषय. डी काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभामध्ये 3 4, दुसऱ्यात वजा 4 3 एवढंच लिहिलं, बाकी काय नाही. पहिल्या दुसऱ्या स्तंभावर फोकस केला. आता इथं पुढचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण मगाशी बघितलं कसं करायचं. काय करणार, 3 गुणिले 3 पहिला यांचा गुणाकार, 3 गुणिले 3, मग वजाचं चिन्ह आणि वजा 4 गुणिले 4, वजा 4 गुणिले 4 कंस पूर्ण. बघा 3 त्रिक 9, हे वजा वजा अधिक 4 चौक 16, 9 आणि 16 किती झाले बाबा, 25 झाले. 9 आणि 16 25. या ठिकाणी मला डी ची किंमत मिळाली 25. डी काढताना 12 घेतलं. आता dx काढताना काय घ्यायचं, 32. लक्षात घ्या, dx काढताना 32, 12 32 लक्षात ठेवायचं. dx काढताना 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तर आधी तिसरा स्तंभ लिहा. तिसऱ्यात काय बाबा 10 5 आहेत, इथं लिहिले 10 5. ओके, आणि दुसऱ्यामध्ये काय बाबा वजा 4 आणि 3, 12 नंतर 32. dx काढताना 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसऱ्यात 10 5, दुसऱ्यात वजा 4 आणि 3. आता इथं करा तिरकस गुणाकार, 10 गुणिले 3, 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5, वजा 4 गुणिले 5. बघा 10 त्रिक 30, वजा वजा अधिक 4 पंचे 20, 30 अधिक 20 किती, 50. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी 50 आली dx ची किंमत. हे कॅल्क्युलेशन समजून घ्या. 10 त्रिक 30, इथं हे वजा आहे आणि हे वजा वजा झाला अधिक, कंसाच्या बाहेर वजा असेल, आतल्या वजाचं झालं अधिक, 4 पंचे 20, 30 आणि 20 50. आता आपण डी काढताना 12 घेतलं, dx काढताना 32 घेतलं. आता काय करायचंय, dy काढायचंय. 12 32 नंतर 13, dy काढताना 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यामध्ये किती 3 4 आहे, मग या ठिकाणी लिहा 3 4, आणि तिसऱ्यामध्ये किती 10 5 आहे, या ठिकाणी लिहा 10 5. झाला, विषय संपला, एकदम सिंपल आहे. आता पुढचं कॅल्क्युलेशन, आता हे मी रफ करतो सगळं बरोबर. आता इथं तिरकस गुणाकार, 3 गुणिले 5 आणि इथं द्या वजाचं चिन्ह, वजा 10 गुणिले 4, 10 गुणिले 4. एकदम सिंपल विषय. काय, 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 3 5 15 आणि 10 चौक 40, 15 वजा 40, 15तून 40 जात नाही, 40तून 15 गेलं 25 राहिले. मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह, वजा 25. सिंपल विषय. म्हणजे आता बघा 3 गोष्टी तुमच्याकडे आल्या, डी dx आणि dy आपल्याला मिळालं बरोबर का. डी बरोबर किती मिळालं बाबा 25. ओके, डी बरोबर आपल्याकडे आहे 25. ओके, dx बरोबर आपल्याकडे किती आहे 50 आणि dy बरोबर किती वजा 25. dy बरोबर आपल्याकडे आहेत वजा 25. डी dx आणि dy च्या किमती मिळाल्या, या 3 किमती काढल्या. आता आपलं टार्गेट काय, x आणि y च्या किमती काढणं. मग इथं लिहायचं क्रेमरच्या पद्धतीनुसार, म्हणून क्रेमरच्या पद्धतीनुसार इथं लिहायचं, म्हणून क्रेमरच्या सूत्रानुसार एकदम सोपा विषय. क्रेमरच्या सूत्रानुसार x ची किंमत काढायचं सूत्र आहे dx भागिले d आणि y ची किंमत काढायचं सूत्र आहे dy भागिले d बरं का. dx भागिले d, dx ची किंमत किती 50 आणि भागिले d ची किंमत किती 25, 25 एके 25, 25 दुने 50. y ची किंमत काढायचं सूत्र dy भागिले d, dy किती वजा 25 भागिले d किती 25, 25 एके 25 म्हणून वजा 1. अशा प्रकारे आपल्याकडं x ची जी किंमत आहे ती आपल्याला किती मिळाली 2 मिळाली आणि y ची जी किंमत आहे ती आपल्याला मिळाली वजा 1. म्हणून इथं लिहायचं xy बरोबर 2, वजा 1.
अशा प्रकारे क्रेमरच्या पद्धतीने आपण समीकरण सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर आता आपण पुढचं एक गणित बघू. बघा याच्यामधली सगळी गणित आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आज. पुढचं गणित आता फटाफट बघू. आता तुमच्या लक्षात आलंय की डी, dx आणि dy काय प्रकार असतो बरं का. d काढताना 12, dx काढताना 32 आणि dy काढताना 13. 12, 32, 13 हा रूल लक्षातच ठेवायचा आहे. ओके. आता बघा या दोन समीकरणांना पहिले इथं लिहून घेऊ. बघा इथं नीट लक्षात घ्या. आता बघा 4x + 3y - 4 = 0. समीकरण पहिली गोष्ट सामान्य रूपात आणणं लय गरजेचं असते. पहिलं या समीकरणाला सामान्य रूपात आणू. बघा कसं करायचं. 4x + 3y - 4 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला +4. समीकरण नंबर 1. आता इथं पहिला 6x पाहिजे, 6x आहे. नंतर y पाहिजे, हे -5y बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे. अलीकडे आले +5y झाले आणि बरोबर 8 पलीकडच आहे. समीकरण नंबर 2. तर पहिला d ची किंमत काढताना मी काय करणार 12 घेणार म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. आता या ठिकाणी लक्षात घ्या इथं हा आपला पहिला स्तंभ आहे, हा दुसरा स्तंभ, हा तिसरा स्तंभ आणि हा आपला आधार स्तंभ. ओके. बघा पुढे पहिलं 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यात किती 4, 6 आहेत आणि दुसऱ्यामध्ये 3, 5 आहेत. इथं लिहा 3, 5 करून टाका तिरकस गुणाकार. 4 × 5 ओके वजा 6 × 3 6 × 3 एकदम सोपा विषय. या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार. 4 × 5 = 20 वजा 6 × 3 = 18. 20तून 18 गेले 2 राहिले झाला. d ची किंमत झाली. आता dx 12 नंतर 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसऱ्यात 4, 8 आहेत आणि दुसऱ्यात किती 3, 5 आहेत. 3 आणि 5 लिहिले. करा तिरकस गुणाकार. 4 × 5 4 × 5 वजा 3 × 8 3 × 8 बरं. 4 × 5 = 20 वजा 8 × 3 = 24. 20तून 24 जातात का नाही जात. मग 24तून 20 गेले 4 राहिले. मोठी संख्या 24 तिच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून -4. d झालं, dx झालं. आता काय करायचं dy काढायचं. dy 12 झालं, 32 झालं, आता 13. dy काढताना 13 घ्यायचं. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यात 4, 6 आणि तिसऱ्यामध्ये 4, 8 झाला. विषय संपला. एकदम सोपा. आता हे कॅल्क्युलेशन इथं आपण रफ करू बरं का. 4 आता 4 × 8 करा यांचा गुणाकार आणि वजा 4 × 6 करा. 4 × 6 करा. बघा 8 चौक 32 6 चौक 24. 32तून 24 गेले किती राहिले 8 राहिले. 32 वजा 24 8. तर अशा प्रकारे आपल्याला 3 किमती मिळाल्या. d = 2 dx = -4 आणि dy = 8. मग आता इथं आपण लिहिणार क्रेमरच्या सूत्रानुसार किंवा नियमानुसार. क्रेमरच्या सूत्रानुसार आता 2 किमती काढायच्यात x आणि y ची. x ची किंमत काढायचं सूत्र dx / d. dx ची किंमत किती आहे बाबा आपल्याकडं -4 भागिले d किती 2. dx ची किंमत आहे -4 भागिले d 2. आता बे 1 के बे 2 4 म्हणून -2 म्हणजे x बरोबर किती आला आपल्याकडं बाबा. x बरोबर मला मिळालं -2. ओके. आता y ची किंमत काढू. y ची किंमत काढायचं सूत्र आहे dy भागिले d. ओके. dy ची किंमत 8 भागिले d ची किंमत 2. मग 8 भागिले 2 बरोबर का. बे के बे 8. मग y बरोबर किती 4. आता एक लक्षात घ्यायचं मित्रांनो की हे उत्तर आपलं बरोबर आहे का नाही ते आपल्याला चेक करता आलं पाहिजे. मग ते चेक कसं करायचं मी या बॉक्समध्ये तुम्हाला दाखवतो. आता याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. हे उत्तर बरोबर असेल. बघा इथं तुम्ही त्या किमती टाकून बघायच्या. 4 × x ची किंमत 2 आहे. 4 × -2 किती 8 -8 आणि अधिक बरं का. x ची किंमत -2 आहे म्हणून 4 × -2 किती -8 आणि 3 × y ची किंमत 4 आहे. 3 चौक 12 वजा 8 अधिक 12 किती येतात उत्तर 4 येतं. वजा अधिक वजा बाकी 12तून 8 गेले 4 आणि इथं उत्तर 4 येतं म्हणजे उत्तर बरोबर आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे हा दुसरा जो प्रश्न आहे तो आपण बघू शकतो. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूया जाऊयात. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय तुम्ही. चला आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघूयात. प्रश्न क्रमांक 3. बघा तिसरा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे x + 2y = 1. ओके. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी आपल्याला दिलंय x + 2y. अरे लाल कलर आला आपल्याला व्हाईट कलर पाहिजे. ओके. बघा
या ठिकाणी आपण लिहूयात की बाबा x अधिक 2y बरोबर -1 हे समीकरण नंबर 1 आहे आणि दुसरं आहे 2x वजा 3y बरोबर 12 हे समीकरण नंबर 2 आहे. ओके, आता आपल्याला माहिती झाले, आता तुम्हाला माहिती झाले बाबा dx आणि dy च्या किमती कशा घ्यायच्या. d म्हणजे 12, dx म्हणजे 32, dy म्हणजे 13. 12, 32, 13चा नारा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. पहिली गोष्ट, हा आपला पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ, हा आधार स्तंभ, तिसरा स्तंभ. पहिली गोष्ट, d ची किंमत काढताना 12 घेतो, म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभात x च्या बाजूला काय नाही म्हणजे 1 असतो, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आता इथं बघा 1 आणि 2 इथं आलं. 12 मध्ये पहिला आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आहे 2 वजा 3. आता इथं तिरकस गुणाकार 1 गुणिले वजा 3 आणि इथं वजाचं चिन्ह 2 गुणिले 2. ओके, झाला, विषय संपला. 1 गुणिले वजा 3 झाले. वजा आपल्या जागेवर 2 दुने 4 वजा 4 झाले. वजा 3 वजा 4 चिन्ह कशी समान बेरीज, बेरीज होणार. इथं झाले वजा 7. ओके, ही झाली d ची किंमत. त्याच्यानंतर dx ची किंमत काढू. d काढताना 12, dx काढताना 32 घ्या, म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ घ्या. तिसऱ्यात काय वजा 1 12 आहे आणि दुसऱ्यामध्ये काय बाबा 2 आणि वजा 3 आहे. करून टाका तिरकस गुणाकार. 1 गुणिले वजा 3 वजा 1 गुणिले वजा 3 आणि वजाचं चिन्ह देऊन पुढे आपण काय करणार 2 गुणिले 12. 2 गुणिले 12 बघा, वजा 1 वजा 3 वजा वजा अधिक झालं, इथं 3 आलं, 3 1 3 आणि हे वजा 12 दुने 24. 3 24 जात नाही, 24 3 गेले 21, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 21. बघा, d काढताना वजा 7, dx काढताना वजा 21. आता काढू dy. 12 झालं, 32 झालं, आता 13, म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिला आणि तिसरा, पहिल्यात 1 2 आणि तिसऱ्यात वजा 1 आणि या ठिकाणी 12 वजा 1 12. ओके, आता इथं करा तिरकस गुणाकार. आता हे बाकीचं मी रफ करतो. 1 गुणिले 12. ओके, करेक्ट. वजाचं चिन्ह देऊन लिहा, वजा 1 गुणिले 2 वजा 1 गुणिले 2. बरं का, आता 12 1 12, हे वजा वजा अधिक झाले आणि 2 1 2, 12 अधिक 2 झाले 14 झालं. d झालं, dx झालं, dy झालं. d बरोबर वजा 7, dx बरोबर वजा 21, dy बरोबर 14. आता आपण काय करू, x आणि y च्या किमती काढू. त्यासाठी इथं लिहू क्रेमरच्या सूत्रानुसार. क्रेमरच्या सूत्रानुसार x ची किंमत काढायचं सूत्र आहे dx भागिले d आणि y ची किंमत काढायचं सूत्र असतं dy भागिले d. मग x बरोबर dx भागिले d. dx किती वजा 21 आणि भागिले d किती वजा 7. बरं का, dx किती वजा 21, इथं लिहिलं वजा 21, भागिले d बरोबर किती वजा 7. आता 7 1 7 7 3 21, मग x बरोबर किती झाले 3 झाले. ओके, y बरोबर dy भागिले d. dy ची किंमत किती 14 आणि भागिले d ची किंमत किती वजा 7. मग इथं लिहायचं 14 भागिले वजा 7. 7 1 7 7 2 14, एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह. मग y बरोबर किती आलं वजा 2, x बरोबर 3, y बरोबर वजा 2. ओके, उत्तर वाटलं तर तुम्ही चेक करा. x च्या जागेवर मी लिहिलं 3. ओके, आणि इथं 2 गुणिले y ची किंमत वजा 2 आहे. 2 गुणिले वजा 2 वजा 4, 3 वजा 4 वजा 1 येतं उत्तर. बरोबर आहे. अशा प्रकारे चेक करता येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न आपण सोडू शकतो. यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूयात. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे. तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढचा प्रश्न बघा इथे. बघा, आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 6x वजा 4y बरोबर वजा 12. आता इथं 6 4 वजा 12 या सगळ्यांना 2ने भाग जाऊ शकतो. जर भाग जात असेल तर लावायचा, म्हणजे नंतर कॅल्क्युलेशनला जरा बरं पडतं आपल्याला. बघा, 2 त्रिक 6 म्हणून 3x वजा 2 दुने 4 म्हणून 2y आणि वजा 2 सक 12 म्हणून 6, याला म्हणा समीकरण नंबर 1. इथे बघा 8x वजा 3y बरोबर वजा 2. ओके, 8x वजा 3y बरोबर वजा 2.
समीकरण नंबर 2. तुम्ही म्हणाल की बाबा इथं 8 आणि 2 ला जातोय भाग, पण 3 ला भाग जात नाही म्हणून लावायचा नाही. बघा इथं 6x वजा 4y बरोबर वजा 12. सगळ्यांना कितीने भाग लावला? 2 ने. 2 6, 2 4, 2 12 आणि बाकी 8x वजा 3y वजा 2 जसेच्या तसे. आता आपल्याला माहिती आहे काय करायचं, डी dx dy किमती आपल्याला काढायच्यात. या ठिकाणी बघा आपल्याकडे 3 स्तंभ आहे. हा पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, तिसरा स्तंभ. ओके, पहिली काय करू, डी ची किंमत काढू. डी ची किंमत काढताना काय घ्यायचं? 12. बरं का, लक्षात ठेवा, मी परत सांगतो प्रत्येक गणितात. डी काढताना 12, dx काढताना 32 आणि dy काढताना 13. हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे आपल्याकडे बरं का, पुस्तकामध्ये नाही आहे हे, पण मी ट्रिक सांगतोय तुम्हाला, शोधून काढली एका ठिकाणावरून. आता डी काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्या स्तंभात आहे 3 8. ओके, दुसऱ्या स्तंभात आहे -2 आणि -3. आता इथं तिरकस गुणाकार करून टाका. 3 गुणिले -3, 3 गुणिले -3 आणि वजा 2, 8 गुणिले -2 किंवा -2 गुणिले 8. बरं का, पहिल्या या दोघांचा गुणाकार 3 गुणिले -3 आणि वजा या दोघांचा गुणाकार -2 गुणिले 8. 3 त्रिक 9, वजा आहे म्हणून -9, वजा वजा अधिक 8 दुने 16, वजा 9 अधिक 16. 9तून 16 जात नाही, 16तून 9 गेले, राहिले 7. हम 7 7 आहे. ओके, डी बरोबर आलं 7. आता dx बरोबर किती? आता बघा डी काढताना 12, dx काढताना 32, dx काढताना 32 घ्यायचं म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. बघा या ठिकाणी इथे चेक करा, -9 आणि 8 दुने 16. ठीक आहे, बरोबर आहे. आता इथं बघा -6 वजा 2 बरोबर 32 घ्यायचं ना, dx काढताना 32, तिसरा आणि दुसरा स्तंभ, आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आहे -2 वजा 3. ओके, बघा आता -6 गुणिले -3, -6 गुणिले -3, वजाचं चिन्ह आणि -2 गुणिले -2, -2 गुणिले -2. बरं, साहित्रिक 18 वजा वजा अधिक 18 झाले आणि हे वजा 2 एके 2, 2 दुने 4. ओके, कारण हे वजा वजा गेले, हे वजा वजा अधिक झाले आणि हे वजा 4. बरं, आता 18तून 4 गेले किती राहिले? 14 राहिले. म्हणजे आपल्याकडं dx बरोबर आलं 14. कॅल्क्युलेशन करताना जरा व्यवस्थित करा. डी झालं, dx झालं, आता dy काढू. 12 झालं, 32 झालं, dy काढताना 13 घ्या. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. बघा पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यात काय बाबा 3 8 आहे, 3 आणि 8 आहे, आणि तिसऱ्यामध्ये काय बाबा -6 आणि -2 आहे. बघा पहिला आणि तिसरा स्तंभ, पहिल्यात 3 8 आणि याच्यामध्ये -6 आणि -2. ठीक आहे, आता इकडचं हे रफ करतो. 12 32 13. आता तिरकस गुणाकार 3 गुणिले -2 आणि वजाचं चिन्ह 6 गुणिले 8, वजा 6 गुणिले 8. बघा 3 दुने 6, वजा आहे म्हणून -6, हे वजा वजा अधिक 8 × 48. आता इथं बघा दोन संख्यांना भिन्न चिन्ह आहे, एकाला वजा एकाला अधिक, वजा अधिक वजा बाकी. 48तून 6 गेले, 42 झाले, 42. बरं, dy काढताना 42 आलं. बरं का, तिन्ही गोष्टी झाल्या. डी झालं, dx झालं, dy झालं. डी काढताना 12 घेतलं, dx काढताना 32 घेतलं, dy काढताना 13 घेतलं. म्हणजे डी ची किंमत आली 7, dx ची किंमत आली 14 आणि dy ची किंमत आली 42. आता क्रेमरच्या सूत्रानुसार ओके, आता आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्यात. x ची किंमत काढायचं सूत्र dx भागिले d आणि y ची किंमत काढायचं सूत्र dy भागिले d. ठीक आहे, आता dx भागिले d, dx ची किंमत किती आहे बाबा? माझ्याकडे 14 आहे, मग इथं लिहा 14 आणि भागिले d ची किंमत किती? 7 आहे, इथं लिहिली 7. 7 एके 7, 7 दुने 14. x बरोबर किती आलं? 2. y ची किंमत काढायचं सूत्र dy भागिले d, dy ची किंमत किती? 42 आणि भागिले आपला d कुठे आहे? d ची किंमत आहे 7 बरोबर का? 7 × 42, मग किती आलं उत्तर? 6 आलं. म्हणजे आपल्याकडं x बरोबर 2 आणि y बरोबर आलं 6. अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे, आता यानंतर आपण पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघूयात. ओके, तर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 5वा. बघा आपल्याकडे हा 5वा आणि 6वा असे 2 प्रश्न आहेत मला तर वाटतंय, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या सराव संचाकडे वळूयात. बघा 5वा जो प्रश्न आहे, 5व्या प्रश्नामध्ये पण काय जास्त विशेष नाही, आपल्याला याच पद्धतीने सोडवायचं आहे. लक्षात घ्यायचं, डी काढताना 12, dx काढताना 32 आणि dy काढताना 13. 12 32 13 लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा, इथे 2 ने भाग जाईल सगळ्यांना. मग आपण काय करू? बघा
4m अधिक 6n बरोबर 54. सगळ्याला दोनाने भाग लावला. 2 1 2 म्हणून 2m, 2 3 6 म्हणून 3n आणि 54च्या निम्मे 27. समीकरण नंबर 1. दुसरं समीकरण आहे 3m अधिक 2n बरोबर 28. समीकरण नंबर 2. 3m अधिक 2n बरोबर 28. आता इथे d dx dy नाही घ्यायचा. आता इथं एक्स वाय आहे का नाही, कारण गडबड होते परीक्षेला, बऱ्याचदा गडबड होते. आपण डी डी एक्स डी वायची सवय असते, पण इथं यम आणि यन आहे. मग पहिली डीची किंमत डीच घ्या बरं का. डी म्हणजे आपल्याकडे काय बाबा 12, म्हणजे पहिला स्तंभ बघा, हा पहिला स्तंभ, दुसरा स्तंभ, हा आधार स्तंभ, हा तिसरा स्तंभ. डी काढताना 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यात काय बाबा 2 3 आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये किती बाबा 3 आणि 2 आहे. 3 आणि 2 आहे. पहिल्यात 2 3, दुसऱ्यात 3 आणि 2 आहे. आता पहिल्यात 2 3, तिसऱ्यात 3 आणि 2 आहे. आता तिरकस गुणाकार 2 गुणिले 2 करा, वजाचं चिन्ह द्या आणि 3 गुणिले 3 करा. 3 गुणिले 3 करा. 2 दुने 4 वजा 3 त्रिक 9, 4 वजा 9, 4तून 9 गेले किती राहिले, 5 राहिले, वजा 5 राहिले. 4तून 9 जात नाही, 9तून 5 गेले वजा, 9तून 4 गेले 5 राहिले, उत्तराला वजाचं चिन्ह. म्हणजे झाला डी. डी नंतर मला काय करायचं, डी एम काढायचं, डी एक्स नाही. आता डी एम काढताना 32 घ्या. तिसरा आणि दुसरा स्तंभ, तिसऱ्या स्तंभात किती 27 28 आणि दुसऱ्या स्तंभामध्ये किती बाबा 3 आणि 2 आहेत. ओके, तिरकस गुणाकार. आता 27 गुणिले 2 करा आणि वजा आपल्याकडे किती 28 गुणिले 3 करा. 27 दुने 54 आणि 28 त्रिक किती बाबा बघा, 8 त्रिक 24चे 4, 4 राहिले 2, 3 दुने 6 7 8 84. 54 वजा 84, 54 मधून 84 जात नाही, 84 मधून 54 गेले 30. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. झालं, विषय संपला. डी झालं, डीएम झालं, आता डीएन. 12 झालं, 32 झालं, आता 13. पहिला आणि तिसरा स्तंभ, पहिल्यात 2 3, तिसऱ्यात 27 28. ठीक आहे, झालं. आता इकडचे रफ करू आपण. बघा 2 गुणिले 28 आपण हे करणार, पहिला या दोघांचा गुणाकार आणि वजा 3 गुणिले 27. हा विषय आपल्याला माहिती आहे. 28 दुने 56 आणि 27 त्रिक किती बाबा 81. आता 56 वजा 81, 56 मधून 81 जात नाही, 81 मधून 56 वजा करा. 11तून 6 गेले 5, 4ला 1 आणि इथं 2, किती झाले 25. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 25. झालं. तर अशा प्रकारे 3 किमती आल्या. डी बरोबर वजा 5, डीएम बरोबर वजा 30 आणि डीएन बरोबर वजा 25. आता क्रेमरच्या सूत्रानुसार आपल्याला काय करायचं, एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. एक्सची किंमत काढायचं सूत्र एम आणि एनच्या काढायच्यात. एमची किंमत काढायचं सूत्र डीएम भागिले डी आणि एनची किंमत काढायचं सूत्र डीएन भागिले डी. आता डीएम भागिले डी, डीएम किती वजा 30 आहे, इथं लिहा वजा 30, भागिले डी किती वजा 5 आहे, मग इथं लिहा वजा 5, 5 1 5, 5 6 30, उत्तर आलं 6. ओके, पलीकडं एन बरोबर डीएन भागिले डी, डीएन आहे वजा 25, इथं लिहून टाका वजा 25 आणि भागिले डी, डी किती आहे वजा 5, इथं लिहून टाका वजा 5, 5 1 5, 5 5 25. झालं. अशा प्रकारे एम बरोबर आपल्याकडे 6 आणि एन बरोबर 5 हे उत्तर येईल. ठीक आहे. यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे, लास्ट क्वेश्चन, शेवटचा सगळ्यात शेवटचा प्रश्न या सराव संचामधला खतरनाक प्रश्न आहे. थोडासा त्रासदायक आहे, पण टेन्शन घ्यायचं नाही. बघा एकदम विषय गंभीर आहे. इथं बघा हे समीकरण तर ओके, पण हे एकदम खोक्यामध्ये विषय आहे. बघा इथं आता तुमच्याकडे येईल बाबा, चला हे समीकरण बाबा 2x अधिक 30, चला याला आपण नंतर लिहू, पहिला याचा कार्यक्रम उरकून घेऊयात. या समीकरणाचा काय बाबा, x वजा y/2 बरोबर 1/2 आहे. आता इथं खाली जे 2 आहेत ते पहिले घालवले पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेशनला जरा बरं पडेल. नाही घालवले तरी होईल, पण घालूयात आपण, म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडंसं बरं पडेल. मग 2 घालवण्यासाठी सगळ्या समीकरणाला 2ने गुणलं, याला 2ने गुणलं 2x वजा 2 गुणिले y/2 बरोबर 2 गुणिले 1/2. मग 2ने गुणल्यामुळे काय झालं, इथं आलं 2x वजा 2 2 गेले, फक्त राहिले y, 2 2 गेले 1 राहिले, याला म्हणा समीकरण 1. आणि पुढचं समीकरण काय बाबा, 2x अधिक 3y बरोबर 2, हे समीकरण नंबर 2 झाली. आता ही 2 समीकरणं तयार. मग आता याच्यामध्ये डी dx आणि dy च्या किमती काढा. आता आपल्याला माहिती आहे डी काढताना आपण 12 घेणार, म्हणजे पहिला हा दुसरा आणि हा तिसरा स्तंभ असतो. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यात आहे 2 2,
आणि दुसऱ्यात आहे -1 आणि 3. ठीक आहे, तिरकस गुणाकार करा. 2 गुणिले 3 आणि त्याच्यानंतर वजाबाकी करून लिहा. -1 गुणिले 2. ठीक आहे, झालं. 2 गुणिले 3 -1 गुणिले 2 बेत्रिक 6. हे वजा वजा अधिक 2 1 2 6 आणि 2 किती झाले बाबा 8. झालं आपल्याकडे डी बरोबर आलं 8. आता dx काढू. 12 नंतर 32. dx काढताना 32 घ्यायचं. हे तुम्हाला मी मागाशी सांगितलेलं आहे. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसऱ्यात आहे 1 2 आणि दुसऱ्यामध्ये -1 3 -1 आणि 3. ओके, 32 तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसऱ्यात 1 2 दुसऱ्यात -1 3. तिरकस गुणाकार 1 गुणिले 3 -1 गुणिले 2. ठीक आहे, आता 1 त्रिक 3 वजा वजा अधिक 3 2 1 2 3 आणि 2 किती झाले 5. झालं, म्हणजे dx बरोबर किती 5 आलं. आता dy 12 झालं 32 झालं. आता 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यात किती बाबा 2 2 आणि तिसऱ्यात आहे 1 2. करा तिरकस गुणाकार. 2 गुणिले 2 आणि वजाचं चिन्ह देऊन 1 गुणिले 2 1 गुणिले 2. बघा, 2 दुने 4 वजा 2 1 2 4तून 2 गेले 2 झाले. मग आता आपल्याला काय करायचं आहे. डी झालं, dx झालं, dy झालं, या 3 किमती झाल्या. आता क्रेमरच्या सूत्रानुसार बघा, क्रेमरच्या नियमानुसार आपल्याकडं इथं लिहायचं. क्रेमरच्या सूत्रानुसार क्रेमरच्या सूत्रानुसार x ची किंमत काढायचं सूत्र काय बाबा, dx भागिले d. dx ची किंमत आहे 5 आणि भागिले d ची किंमत किती 8. x ची किंमत 5/8. खतरनाक विषय झाला. y बरोबर dy भागिले d. dy ची किंमत 2 आहे आणि भागिले d किती 8 आहे. 2/8 2/8. आता बे के बे 2/8 म्हणजे आपल्याकडे x बरोबर 5/8 आणि y बरोबर किती 1/4 आलं. ओके, तर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घ्या. ओके, तर यस मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा सराव संच 1.3 सुद्धा संपवलेला आहे. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू मित्रांनो. आणखी महत्त्वाची एक गोष्ट आहे की या अगोदरचे जर सराव संच तुम्ही नसतील बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे सराव संच बघून घ्या. त्याचबरोबर या सगळ्या व्हिडिओ इंग्लिशमधून बघायचे असतील तर त्याची पण व्यवस्था केली. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा सराव संच इंग्लिशमधून सुद्धा बघू शकताय. आणि त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर तुम्ही जॉईन नसेल केला तर तो ग्रुप जॉईन करा. त्यावरती खूप इम्पॉर्टंट या सगळ्या व्हिडिओ ज्या असतील त्याच्या लिंक शेअर करत असतो आणि बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती होते. यस मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूयात. बाय, धन्यवाद.